नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे JMFC प्रीचा 2023चा क्वेश्चन पेपर. याची एक्झाम 18 नोव्हेंबर 2023 रोजी झाली होती. प्रीच्या क्वेश्चन पेपरमध्ये एकूण 100 क्वेश्चन विचारले जातात, जे की प्रत्येकी 1 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकले का तुमचा 1 मार्क जाणार, म्हणजे 0.25 अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. चला तर मग आपण बघूया क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. अंडर ऑर्डर 20 रूल 5 ऑफ द CPC कोर्ट शॅल स्टेट इट्स फाइंडिंग और डिसिजन विथ रिझन्स देअरफॉर. याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अपॉन ईच सेपरेट इश्यू, म्हणजे कोर्टाने प्रत्येक सेपरेट इश्यूवरती फाइंडिंग्स दिले पाहिजेत ऑर्डर 20 रूल 5 प्रमाणे. क्वेश्चन नंबर 2. अंडर ऑर्डर 20 रूल 6A ऑफ द CPC decrees to be drawn up in any case within ... from the date on which the judgment is to be pronounced. म्हणजे कोर्टाने जजमेंट प्रोनाऊन्स केल्यापासून डिक्री किती दिवसामध्ये ड्रॉन केली पाहिजे, म्हणजे दिली पाहिजे. तर याचं उत्तर असणार आहे 15 दिवसामध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 3. अंडर सेक्शन 32 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट अ स्टेटमेंट ऑफ पर्सन हु इज डेड इज टू बी ॲडमिसेबल. म्हणजे डाईंग डिक्लेरेशन कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये ॲडमिसेबल असणार आहे, ज्याची की सेक्शन 32 मध्ये लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे, की जे 8 हे दिलेले आहेत, त्याचे एक्सेप्शन्स दिलेले असतात की या वेळेस ते ॲडमिट असणार आहेत म्हणून. तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे व्हेन इट इज अगेन्स्ट इंटरेस्ट मेकर. इंटरेस्ट मेकरच्या अगेन्स्ट असेल तर तो ॲडमिसेबल असणार आहे. पर्याय क्रमांक 2 व्हेन इट इज मेड इन कोर्स ऑफ बिझनेस. पर्याय क्रमांक 3 व्हेन इट रिलेट्स टू कॉज ऑफ डेट. हेही बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दी अबो हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4. प्लेंट शॅल बी रिजेक्टेड वेअर कॉज ऑफ ॲक्शन इज फॉल्स. प्लेंट शॅल बी रिजेक्टेड ऑर्डर 7 रूल 11 मध्ये प्लेंट केव्हा रिजेक्ट होईल याबद्दल 6 ग्राउंड सांगितलेले आहे, जसं की सूट वेगझेस असेल, किंवा प्रॉपर कॉज ऑफ ॲक्शन दिली नसेल, कॉज ऑफ ॲक्शन दिली नसेल, किंवा सूट अंडर व्हॅल्यू असेल, किंवा सूट अंडर व्हॅल्यू आहे असं सांगितल्यानंतरही ते त्याप्रमाणे दुरुस्ती केली नसेल, असे वेगवेगळे ग्राउंड्स दिलेले आहे. त्यामध्ये इथं जर दिलेलं आहे करेक्ट ते आहे इफ डज नॉट डिस्क्लोज अ कॉज ऑफ ॲक्शन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. अंडर सेक्शन 57 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट दी कोर्ट. सेक्शन 7 प्रमाणे कोर्ट सेक्शन 57 मध्ये कोर्ट केव्हा ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो याबद्दलची माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कोर्ट शॅल टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ द फॅक्ट्स रेफर्ड टू इन सेड सेक्शन हा बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 6. हु ॲडमिनिस्टर दी ओथ ऑफ द ऑफिस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. प्रेसिडेंटला शपथ कोण देऊ शकतं, तर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे प्रेसिडेंटला शपथ हे चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट देतात, आणि गव्हर्नरला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट देतात, आणि प्रेसिडेंट त्यांचं रिझायग्नेशन हे व्हाईस प्रेसिडेंटला देत असतो. मग चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट इथं कोणत्याही पर्यायामध्ये दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नन ऑफ दी अबो हे याचं उत्तर येतं. क्वेश्चन नंबर 7. दी फॉलोइंग आर एक्सेप्शन टू डिफॅमेशन. डिफॅमेशन हे सेक्शन 499 आणि 499 ते 502 IPC मध्ये सांगितलेलं आहे. डिफॅमेशन कधी असणार आणि डिफॅमेशन कधी नसणार, म्हणजे डिफॅमेशनचे एक्सेप्शन काय आहेत ह्याची 10 एक्सेप्शन्स IPC मध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामधील इम्पोर्टेशन ऑफ ट्रूथ फॉर पब्लिक गुड, म्हणजे गुड फेथमध्ये एखादे कृत्य केले असेल तर तेही येणार नाही आहे, एक्सेप्शन असणार आहे. पर्याय क्रमांक 2 कंडक्ट ऑफ एनी पर्सन टचिंग एनी पब्लिक क्वेश्चन हे बरोबर आहे. पर्याय नंबर 3 पब्लिकेशन ऑफ रिपोर्ट्स ऑफ प्रोसिडिंग ऑफ कोर्ट, म्हणजे कोर्टाने एखादी प्रोसिडिंग पब्लिश केले असेल तर तेही डिफॅमेशन असणार नाही आहे, ते डिफॅमेशनचं एक्सेप्शन असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दी अबव हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8. इफ एनी पार्टी टू द सूट डाईज आफ्टर कन्क्ल्युजन ऑफ हिअरिंग अँड बिफोर प्रोनाऊन्सिंग द जजमेंट. जर पार्टीनं हिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर, म्हणजे पूर्ण सूट हिअरिंग संपल्यानंतर मृत्यू पावला, पण अजून जजमेंट प्रोनाऊन्स झाले नसेल, तर अशा परिस्थितीमध्ये सूट कधीही अबेट होत नसतो, त्यामुळे द सूट शॅल नॉट अबेट पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 9.
विड्रॉवल ऑफ कंप्लेंट रिझल्ट्स इन द, कंप्लेंट विड्रॉ केली तर ते डिस्चार्ज होणार नाही आहे. एकदा कंप्लेंट विड्रॉ केली, कंप्लेंट विड्रॉ कोण करतं तर कंप्लेनंट करतो किंवा प्रॉसिक्युशन करते. आणि त्यांनाच केस चालवायची नसेल तर मग अक्यूजनं तरी काय करायचं. मग विड्रॉवल ऑफ कंप्लेंट म्हणजे ॲक्विटल असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 10, आर्टिकल 18 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. आर्टिकल 18 हे अबॉलिशन ऑफ टायटलबद्दल आहे, जे की सरळ आर्टिकल बेस्ड क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 11, ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ द मॅटर्स ॲडमिटेड बट दे मे ऑपरेट ॲज इस्टॉपल. सेक्शन नंबर 31 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट विचारलेला आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे, इस्टॉपल. क्वेश्चन नंबर 12, अंडर सेक्शन 148 ऑफ द CPC where any period is fixed or granted by the court for the doing of any act prescribed or allowed by the CPC, the court may enlarge such period not exceeding, म्हणजे कोर्ट कितपत पिरियड वाढवू शकतो तर 30 days इन टोटल. हे याचं उत्तर बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे येणार. क्वेश्चन नंबर 13, विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट मॅन्डेट्स that specific relief can be granted only for the purpose of enforcing individual civil rights and not for the mere purpose of enforcing penal law. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट हा इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट व्हायलेट झाल्यावरतीच तुम्हाला सूट फाईल करता येते आणि यामध्ये पिनल लॉची कोणती प्रोव्हिजन नाही आहे. हे सेक्शन 4मध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 14, अंडर सेक्शन 190 ऑफ द CRPC cognizance may be taken by the magistrate upon receiving. मॅजिस्ट्रेट हे पोलीस रिपोर्ट ऑफ सच फॅक्ट जर ॲडमिट झाल्या रिसीव झाल्यानंतरच कॉग्निझन्स घेतात, म्हणजे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 15, हू ॲडमिनिस्टर ओथ टू द गव्हर्नर ऑफ स्टेट. गव्हर्नरला ओथ हे म्हणजे शपथ चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट देत असतात, म्हणजे यात कुठे उत्तर दिसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 16, द सेक्शन डिलिंग विथ मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द विक्टिम ऑफ रेप इज. कशामध्ये सांगितलेलं आहे रेप विक्टिमचं एक मेडिकल एक्झामिनेशन करायला पाहिजे विदिन 24 hours फ्रॉम द कमिटिंग ऑफ रेप. हे सेक्शन नंबर 164A ऑफ CRPC मध्ये सांगितलेलं आहे. पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 17, ॲट द फर्स्ट हिअरिंग ऑफ सूट द कोर्ट शॅल एक्झामाइन ओरली द पार्टीज प्रेझेंट इन द कोर्ट अंडर ऑर्डर 10 रूल 2 ऑफ द CPC विथ अ व्ह्यू टू इल्युसिडेटिंग द मॅटर्स इन कॉन्ट्रोवर्सी इन द सूट, म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 18, ओएरिझम इज अन ऑफेन्स मीन्स. ओएरिझम हे सेक्शन 354C IPC मध्ये डिफाईन केलेलं आहे, जे की ओएरिझम म्हणजे एखाद्या मॅनने वुमनचं ती प्रायव्हेट ॲक्ट करत असताना फोटो कॅप्चर करणे, तिच्या मर्जीविरुद्ध फोटो कॅप्चर करणे असा होतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4, अ मॅन वॉचिंग और कॅप्चरिंग द इमेज ऑफ वुमन इन प्रायव्हेट. क्वेश्चन नंबर 19, विच वन ऑफ द फॉलोइंग सेक्शन ऑफ द CRPC स्टेट्स दॅट नो अपील लाईज इन पेट्टी केसेस. पेट्टी केसेसच्या बद्दल 376 CRPC मध्ये सांगितलेलं आहे. आणि पेट्टी केसेस म्हणजे असे ऑफेन्सेस जे 100 रुपयापेक्षा कमी असतात. क्वेश्चन नंबर 20, द क्वेश्चन ऑफ टाइम इज इरिलेव्हंट इन अ सूट अंडर सेक्शन 6 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. दिस स्टेटमेंट इज. सेक्शन 6 स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये 6 महिन्यामध्ये सूट दाखल करावा अशी प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि इथं विचारतात इरिलेव्हंट, क्वेश्चन नीट वाचला पाहिजे. इरिलेव्हंट आहे का नाही, 6 महिने पिरियड दिला आहे म्हणजे ते पिरियड रिलेव्हंट आहे, त्यामुळे फॉल्स. सेक्शन काय ते पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 21, सेक्शन 92 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट इज ॲप्लिकेबल. सेक्शन 92 कशासाठी ॲप्लिकेबल होतं तर 2 पार्टीमध्ये डिस्प्यूट असेल आणि त्या दोन्ही पार्टी त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पार्टीज पाहिजेत, म्हणजे डिस्प्यूट ॲप्लिकेबल टू डिस्प्यूट बिटवीन द पार्टीज टू द इन्स्ट्रुमेंट ओनली. पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 22, अंडर सेक्शन 64 ऑफ द IPC अ सेंटेन्स ऑफ इम्प्रिजमेंट फॉर नॉन पेमेंट ऑफ फाईन शाल.
सेक्शन 64 IPC मध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही डिफॉल्ट जर केली असेल इम्प्रिजमेंट, जर तुम्हाला फाईन इम्पोज केला असेल आणि ते फाईन भरण्यासाठी तुम्ही डिफॉल्ट केला असेल तर जी पनिशमेंट दिली जाते ते आधीच्या पनिशमेंटला एक्सेस असते, ती पनिशमेंट सोडून दुसरी पनिशमेंट नॉन पेमेंटसाठी दिली जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 असणार आहे, बी इन एक्सेस ऑफ इन अदर इम्प्रिजमेंट टू विच द एन ऑफेन्स हॅज बीन सेंटेन्स्ड. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 23, प्लीडिंग इज डिफाइन्ड अंडर. प्लीडिंग कशामध्ये डिफाईन केलेलं आहे? ऑर्डर 6 रूल 1. ऑर्डर 7 मध्ये प्लेंट बद्दल सांगितलं आणि ऑर्डर 8 मध्ये WS बद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 24, लॉ डिक्लेअर्ड बाय द सुप्रीम कोर्ट इज बाइंडिंग ऑन ऑल कोर्ट्स इन इंडिया ॲज पर. कशाप्रमाणे ना? आर्टिकल 141 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. क्वेश्चन नंबर 25, वेन सेव्हरल पर्सन डू अ क्रिमिनल ॲक्ट इन फर्दरन्स टू द कॉमन इंटेन्शन. कॉमन इंटेन्शन सेक्शन 34 मध्ये सांगितलेलं आहे. अशा वेळेस त्या प्रत्येक इच व्यक्ती ही लियाबल असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2, each of such person is liable for that act in the same manner as if it were done by him alone. त्या व्यक्तीने स्वतः कृत्य केले असं गृहीत धरलं जाणार. क्वेश्चन नंबर 26, सेक्शन 304 ऑफ द CRPC रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. 304 मध्ये लिगल एड टू द अक्युज्ड ॲट स्टेट एक्सपेन्सेस याबद्दल सांगितलेलं आहे. आणि टेंडर ऑफ पार्डन टू अकम्प्लायन्स हे 306 ते 308 मध्ये डिफाईन केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 27, पिरियड ऑफ डिटेन्शन इन द सिव्हिल प्रिझन अंडर ऑर्डर 39 रूल 2A ऑफ द CPC फॉर डिसओबिडियन्स और ब्रीच ऑफ इंजंक्शन. म्हणजे ऑर्डर 39 रूल 2A मध्ये जो पिरियड सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीनं म्हणजे प्लेंटिफ किंवा डिफेंडंटने दिलेल्या इंजेक्शनचं ब्रीच केलं तर त्यांना 3 महिन्यासाठी इम्प्रिजमेंटमध्ये टाकण्यात यावं. म्हणजे पर्याय क्रमांक 3, शाल नॉट एक्सीड 3 months. 3 महिन्यापर्यंतच टाकता येतं. क्वेश्चन नंबर 28, वॉरंट केस मीन्स अ केस रिलेटिंग टू ॲन ऑफेन्स पनिशेबल विथ डेट, इम्प्रिजमेंट फॉर लाईफ और इम्प्रिजमेंट फॉर टर्म एक्सिडिंग 2 years. 2X CRPC मध्ये याची डेफिनेशन दिलेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 29, मेंटेनन्स ऑफ अ केस डायरी बाय एन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इज मॅन्डेटरी अंडर सेक्शन ... ऑफ द CRPC. 172 मध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. डायरेक्ट सेक्शन बेस क्वेश्चन विचारलेला आहे, जास्त डोकं लावण्याचीही गरज नाही आहे. क्वेश्चन नंबर 30, ओपिनियन ऑफ ॲन एक्सपर्ट अंडर सेक्शन 45 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट. एक्सपर्ट ओपिनियन सेक्शन 45 मध्ये डिफाईन केलेलं आहे. ते कसं असणार आहे? कन्क्लुझिव्ह प्रूफ असणार का? नाही. इट इज नॉट ॲडमिसेबल असतं, पण कधी इट इज कोरोबरेटिव्ह विथ अदर एव्हिडन्स असेल तर ॲडमिसेबल असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही येणार नाही आहे. पर्याय क्रमांक 2 इज अ रिलेव्हंट फॅक्ट, जे की बरोबर उत्तर असणार आहे. एक्सपर्ट ओपिनियन हे रिलेव्हंट फॅक्ट असतात. क्वेश्चन नंबर 31, अ राईट रिलेटिंग टू सेट ऑफ इज प्रोव्हाइडेड अंडर. सेट ऑफ कशामध्ये कोणत्या सेक्शनमध्ये किंवा ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे? तर ऑर्डर 8 रूल 6 ऑफ CPC मध्ये आणि ऑर्डर 8 रूल 6A to G म्हणजे पुढेपर्यंत जे दिलेलं आहे ते काउंटर क्लेमबद्दल सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ऑर्डर 8 रूल 6 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 32, अकॉर्डिंग टू सेक्शन 10 ऑफ 10 ऑफ द IPC द वर्ड वुमन डिनोट्स अ फिमेल ह्युमन बिईंग. वुमन म्हणजे कोणत्या एजची वुमन असणार आहे? ऑफ एनी एज. असं वुमनसाठी स्पेसिफिक एज दिलेलं नाही की 18च्या वरती असेल तर ती वुमन आणि खाली असेल तर ती फिमेल चाइल्ड वगैरे असं काही नाही आहे. कोणत्याही एजची जर व्यक्ती ही असेल फिमेल तर ती वुमन असंच कन्सिडर करायचं आहे. क्वेश्चन नंबर 33, विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अबॉलिश अनटचॅबिलिटी. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे, आर्टिकल 17. क्वेश्चन नंबर 34, प्रिझम्पशन ॲज टू प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स
ॲज पर सेक्शन 90A ऑफ एव्हिडन्स ॲक्ट मे बी ड्रॉन इफ द डॉक्युमेंट इज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे 5 वर्ष जुनं असेल तर ते त्यावेळी तसं इन्स्ट्रुमेंट तयार केलं असेल असं ग्राह्य धरण्यात येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असणार आहे. आणि अदर जे डॉक्युमेंट असतात त्याचं 30 year ओल्ड डॉक्युमेंट लागतो. क्वेश्चन नंबर 35. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज अडॉप्टेड बाय द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली ऑन. कधी अडॉप्ट केलेलं आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. 26 जानेवारी 1950 हे आपलं प्रजासत्ताक दिवस आहे आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. क्वेश्चन नंबर 36. विच सेक्शन ऑफ द CPC इनन्सिएट्स द डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकेटा. रेस ज्युडिकेटा कशामध्ये डिफाईन केलेला आहे? सेक्शन 11 मध्ये. 10 मध्ये रेस सब ज्युडाइस बद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 37. अकॉर्डिंग टू सेक्शन 3 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट कोर्ट डज नॉट इन्क्लूड आर्बिट्रेटर्स. पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 38. द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ड्युरिंग द इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड द स्टेटमेंट ऑफ विटनेस अंडर सेक्शन ... ऑफ द CRPC. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर स्टेटमेंट कुठं रेकॉर्ड कोणत्या सेक्शन प्रमाणे करतात? तर 162 प्रमाणे CRPC. 164 मध्ये कन्फेशन बद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 39. अंडर सेक्शन 17 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट ॲडमिशन इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट कसं असतं? ते आयदर ओरली पण सांगू शकतो आपण, डॉक्युमेंटरी पण असतो किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. आर्टिकल क्वेश्चन नंबर 40. आर्टिकल ... ऑफ द कॉन्स्टिट्यूशन रिलेट्स टू फ्रीडम ऑफ मॅनेज रिलिजियस अफेअर्स. आर्टिकल 26 डायरेक्ट आर्टिकल बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 41. विच सेक्शन ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट्स प्रोव्हाइड्स फॉर ड्रॉइंग द प्रिझम्पशन ॲज टू 30 years ओल्ड डॉक्युमेंट. मग अशा आपण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डबद्दल बघितलं जे की 90A मध्ये सांगितलं आहे. त्याच्यासाठी प्रिझम्पशन किती आहे? 5 वर्षाचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. आणि प्रिझम्पशन ऑफ 30 year ओल्ड डॉक्युमेंटचं कशामध्ये आहे? सेक्शन नंबर 90. क्वेश्चन नंबर 42. अंडर सेक्शन 34 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट अ डिक्लेरेशन कॅन बी साऊट बाय. सेक्शन 34 मध्ये जे डिक्लेरेशन दिले ते कशाबद्दल असणार आहे? की तुमचं लिगल राईट डिनाईड केलं तर. मग यामध्ये पर्याय वाचून बघूया. पर्याय क्रमांक 1. अ पर्सन हुज लिगल कॅरेक्टर इज नॉट डिनाईड. डिनाईडच केलं नसेल तर राईट कसा हे होणार? म्हणजे त्यांनी मान्यच केलं एक प्रकारे आपलं, तर आपलं ते तर लिगल राईट अवेअर होईल का? नाही. क्वेश्चन नंबर 2. अ स्ट्रेंजर हू हॅज नो इंटरेस्ट. पर्याय नंबर 3. अ पर्सन हुज राईट टू प्रॉपर्टी इज नॉट डिनाईड. प्रॉपर्टीतला राईटच डिनाईड केला नसेल. राईट डिनाईड केला तर तुम्ही ॲग्रेसिव्ह पार्टी होणार ना, मग तुम्ही सूट दाखल करणार. त्यासाठी काय आहे? पर्याय क्रमांक 4 नन ऑफ द अबोव. म्हणजे तिथं काय येणार? अ पर्सन हुज लिगल राईट इज डिनाईड. ज्याचा लिगल राईट डिनाईड केला जातो त्याला डिक्लेरेशनचा सूट दाखल करण्याचा अधिकार असतो. क्वेश्चन नंबर 43. आर्टिकल 39A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. 39A कशाबद्दल सांगतं? इक्वल जस्टिस अँड लिगल एडबद्दल, जे की नंतर अमेंडमेंटने ॲड केलेलं आर्टिकल आहे. पुढील क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 44. विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिस्क्राइब्स द प्रोसिजर टू अमेंड द कॉन्स्टिट्यूशन. कशामध्ये सांगितलेलं आहे? आर्टिकल 368 म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 45. विच सेक्शन ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर ड्रॉइंग द प्रिझम्पशन ॲज टू इलेक्ट्रॉनिक मेसेज. इलेक्ट्रॉनिक मेसेज, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे सगळं एव्हिडन्स ॲक्टमध्ये नंतर अमेंडमेंटने ॲड केलेलं आहे. त्यामुळं याची एक ट्रिक सांगते तुम्हाला. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड किंवा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या अनुषंगाने जर काही आलं तर जे अमेंडेड असतात जसं की 90A, 88A, 45, 47A असे जे हे सेक्शन हे ॲड झालेलं आहे त्या सेक्शनमध्येच पर्याय शोधायचे. 90 येणार नाही. 90 मध्ये 30 years ओल्ड डॉक्युमेंट सांगितले. 88 मध्ये सेक्शन नंबर 88 मध्ये टेलिग्राफिक मेसेजच्या बद्दल सांगितलंय. 90 मागाशीच आपण बघितलं जे की 5 वर्ष इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड 5 year ओल्ड असेल तर त्याचं प्रिझम्पशन सांगितलेलं आहे. तर त्यानंतर राहिला पर्याय क्रमांक 1च म्हणजे सेक्शन नंबर 88.
पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आन्सर असणार आहे. असं पर्यायामधून पण आन्सर शोधता आले पाहिजेत. क्वेश्चन नंबर 46. सेक्शन 112 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर कन्क्लुझिव्ह प्रूफ ऑफ. कशाबद्दल सांगितलं आहे? लेजिटिमसी म्हणजे 280 डेज यामध्ये जर एखादं मूल जन्माला आलं डिवोर्स नंतर तर ते मूल त्या लेजिटिमेट आहे असं ग्राह्य धरलं जातं. क्वेश्चन नंबर 47. सेक्शन ... ऑफ द IPC प्रोव्हाइड्स पनिशमेंट फॉर व्हॉलंटरी थ्रोविंग और अटेम्प्टिंग टू थ्रो ॲसिड. हे 326B मध्ये सांगितलेलं आहे, जे की 2018च्या अमेंडमेंटने यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 48. अंडर सेक्शन 77 ऑफ द CRPC अ वॉरंट ऑफ अरेस्ट मे बी एक्झिक्युटेड ॲट एनी प्लेस. CRPC प्रमाणे वॉरंट हे आपण होल इंडियामध्ये कुठेही एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे ॲट एनी प्लेस इन इंडिया. 49. क्वेश्चन नंबर 49. कंप्लेंट अंडर सेक्शन 2D ऑफ द CRPC मीन्स. पर्याय क्रमांक 1 ॲलिगेशन मेड इन रायटिंग ओनली टू द पोलीस. ॲलिगेशन जर रायटिंगमध्ये दिलं तर ती FIR होणार, ती कशी कंप्लेंट होईल? पर्याय क्रमांक 2 इन्क्लूड्स अ पोलीस रिपोर्ट. तुम्ही जर डेफिनेशन बघितले असेल तर त्यामध्ये क्लिअरली सांगितलेले आहे की कंप्लेंट डज नॉट इन्क्लूड पोलीस रिपोर्ट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 एनी ॲलिगेशन मेड ओरली ओर रायटिंग टू मॅजिस्ट्रेट. कंप्लेंट मीन्स एनी ॲलिगेशन मेड ओरली ओर रायटिंग टू मॅजिस्ट्रेट म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 50. सेक्शन 215 ऑफ द CRPC डील्स विथ द फॉलोइंग सब्जेक्ट. पर्याय क्रमांक 1 बघूया. कंटेंट ऑफ चार्ज. कंटेंट ऑफ चार्ज कशामध्ये सांगितलं आहे? 211 CRPC मध्ये. पर्याय क्रमांक 2 अल्टरेशन ऑफ चार्ज, जे की 216 मध्ये सांगितलेलं आहे. आणि चार्ज अल्टर केल्यानंतर विटनेसना परत बोलवण्याचा म्हणजे रिकॉल ऑफ विटनेस मीन चार्ज अल्टर्ड असेल तर 217 मध्ये सांगितलेलं आहे. तर राहिला पर्याय क्रमांक 4 इफेक्ट ऑफ एरर्स इन चार्ज, जे की 215 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 51. सेक्शन 159 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. 159 ऑफ एव्हिडन्स ॲक्ट कशाबद्दल सांगतो? रिफ्रेशिंग मेमरी बाय विटनेस रिफ्रेश करू शकतो मेमरी. क्वेश्चन नंबर 52. कॉम्पन्सेटरी कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ फॉल्स और वेक्झेशियस क्लेम इज इम्पोज्ड अंडर सेक्शन ... ऑफ CPC. कशामध्ये सांगितलेलं आहे? 35A म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 53. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट टू सिटीजन्स. कशाबद्दल सांगितलेलं आहे? आर्टिकल 21 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? क्वेश्चन नंबर 53. विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीज इक्वल ऑपॉर्च्युनिटीज इन पब्लिक एम्प्लॉयमेंट टू सिटीजन्स. आर्टिकल 16 मध्ये याबद्दल सांगितलेले आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 54. अंडर सेक्शन 2G ऑफ द CRPC इन्क्वायरी मीन्स एव्हरी इन्क्वायरी अदर दॅन ट्रायल कंडक्टेड अंडर CRPC बाय मॅजिस्ट्रेट और कोर्ट म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 55. व्हॉट मस्ट बी द एज ऑफ मायनर और विक्टिम विथ रिगार्ड्स टू द ऑफेन्स ऑफ किडनॅपिंग ॲज डिफाइन्ड अंडर सेक्शन 361 ऑफ द IPC. म्हणजे किडनॅपिंग असेल तर काय एज असणार आहे याबद्दल विचारलेलं आहे. अंडर 16 इयर्स ऑफ मेल अँड अंडर 18 इयर्स ऑफ फिमेल म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 56. अ डॉक्युमेंट रिक्वायर्ड बाय लॉ टू बी अटेस्टेड कॅन बी प्रूव्ड बाय एक्झामायनिंग. एखादं डॉक्युमेंट जर अटेस्टेड केलं असेल तर ते प्रूव्ह कसं केलं जातं की त्यातील अटेस्टिंग जे विटनेस असतात त्यातले एका तरी अटेस्टिंग विटनेसला एक्झामाइन करून ते प्रूव्ह केलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 असणार आहे ॲटलिस्ट वन ऑफ द अटेस्टिंग विटनेस. क्वेश्चन नंबर 57. आर्टिकल 5 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. 5 मध्ये कशाबद्दल सांगितलेलं आहे? सिटिझनशिपबद्दल म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 58. अंडर सेक्शन 77 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट पब्लिक डॉक्युमेंट कॅन बी प्रूव्ड बाय. पब्लिक डॉक्युमेंट कसं प्रूव्ह केलं जातं? प्रोडक्शन ऑफ सर्टिफाईड कॉपी ऑफ डॉक्युमेंट
डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपी हजर करून देखील पब्लिक डॉक्युमेंट प्रूव्ह करता येतं. क्वेश्चन नंबर 59. अंडर सेक्शन 21 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इन अ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स द प्लेंटिफ कॅन सीक. प्लेंटिफला कॉम्पन्सेशन ॲज वेल एज स्पेसिफिक परफॉर्मन्सचा राईट असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर असणार आहे, कॉम्पन्सेशन अँड ऑल्सो स्पेसिफिक परफॉर्मन्स. क्वेश्चन नंबर 60. ड्युरिंग रिएक्झामिनेशन ऑफ विटनेस. पर्याय क्रमांक 1 अ न्यू मॅटर कॅन बी इंट्रोड्यूस्ड. नाही, रिएक्झामिनेशन नवीन मॅटर इंट्रोड्यूस करता येत नाही. नो न्यू मॅटर कॅन बी इंट्रोड्यूस्ड. क्वेश्चन नंबर पर्याय नंबर 3 अ न्यू मॅटर कॅन बी इंट्रोड्यूस्ड विथ द परमिशन ऑफ द कोर्ट. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 61. चॅप्टर 21A ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड डील्स विथ. कशाबद्दल डील करतं? प्ली बार्गेनिंग. क्वेश्चन नंबर 62. In law, a man is presumed to be dead if he is not heard for 7 years. जर एखादी व्यक्ती 7 वर्षापर्यंत सापडत नसेल किंवा दिसत नसेल तर ती व्यक्ती डेड आहे असं, म्हणजे मृत्यू पावली किंवा मयत आहे असं ग्राह्य धरलं जातं. क्वेश्चन नंबर 63. स्टॉकिंग ॲज अन ऑफेन्स मीन. स्टॉकिंग मीन्स, स्टॉकिंगचा मिनिंग काय होतो? फक्त मिनिंग विचारला आहे त्यांनी. म्हणजेच काय तर इलिगली फॉलोइंग अ वुमन अँड अटेम्प्ट टू कॉन्टॅक्ट हर. म्हणजे एखाद्या वुमनला तिची इच्छा नसताना तिला फॉलो करणं किंवा तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्टॉकिंग असतं. क्वेश्चन नंबर 64. अंडर ऑर्डर 45 रूल 1 ऑफ द CPC द टर्म डिक्री शॅल इन्क्लूड. डिक्री इन्क्लूड फायनल ऑर्डर. क्वेश्चन नंबर 65. Where the judgment is pronounced, copy of the judgment shall be made available to the parties ... after the pronouncement. जजमेंट प्रोनाऊन्स केल्यानंतर डिक्री किती दिवसात ड्राउन करावी म्हणजे तयार करावी याबद्दलचा पिरियड मेन्शन आहे आपल्या CPC मध्ये, परंतु तिथून पार्टीजना किती दिवसात कॉपी द्यावी याबद्दल कुठेही उल्लेख नाही आहे. त्यामुळे नन ऑफ द अबव म्हणजे पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 66. ऑब्लिगेशन ॲज डिफाइन्ड अंडर सेक्शन 2A ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इन्क्लूड्स एव्हरी ड्युटी इन्फोर्सेबल बाय लॉ. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 67. ॲन ॲक्युज्ड पर्सन इज अ कॉम्पिटंट विटनेस अंडर. ॲक्युज कॉम्पिटंट विटनेस कोणत्या सेक्शनप्रमाणे असतो? 315 ऑफ CRPC. 313 मध्ये काय सांगितलेलं आहे? एक्झामिनेशन ऑफ ॲक्युज. क्वेश्चन नंबर 68. अंडर सेक्शन 114 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट द कोर्ट मे प्रिझ्यूम. कोर्ट काय प्रिझ्यूम करतं? एक्झिस्टन्स ऑफ एनी फॅक्ट. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 69. सेक्शन 438 ऑफ CRPC कॅन बी इन्वोक्ड. 438 मध्ये कशाबद्दल सांगितलेलं आहे? अँटिसिपेटरी बेल. म्हणजे एखादा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स कमिट केलं आहे आणि आता पोलीस आपल्याला अरेस्ट केलतील अशी ज्यावेळी भीती असते त्यावेळी अँटिसिपेटरी बेल दाखल केला जातो आणि तो ऑफेन्स कसा असतो? नॉन बेलेबल ऑफेन्स असतो. इन केस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्स, बेलेबल ऑफेन्सच्या रिलेटेड 436 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इन केस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्स. क्वेश्चन नंबर 70. अंडर ऑर्डर 14 रूल 5 ऑफ द CPC द कोर्ट मे स्ट्राईक आउट द रॉंगली फ्रेम्ड इश्यू ॲट एनी टाईम. जर कोर्टाने रॉंग इश्यू फ्रेम केले असेल तर ते स्ट्राईक आउट केले जातात. कधी? बिफोर कन्क्लुजन ऑफ ट्रायल, बिफोर पासिंग द डिक्री, बिफोर कमेन्समेंट ऑफ ट्रायल, बिफोर प्रोनाउन्सिंग द जजमेंट. तर बिफोर पासिंग द डिक्री, डिक्री पास करण्यापूर्वी कधी ते स्ट्राईकआउट केले जाऊ शकतात. क्वेश्चन नंबर 71. ॲज पर सेक्शन ... ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट अ कंप्लायन्स शॅल बी कॉम्पिटंट विटनेस. कंप्लायन्सबद्दल 133 मध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 72. द स्टेट शॅल टेक स्टेप्स टू सेपरेट द ज्युडिशरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह इन द पब्लिक सर्व्हिस ऑफ द स्टेट अंडर आर्टिकल ... ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. 50-50 म्हणजेच क्वेश्चन नंबर पर्याय नंबर 50 असणार आहे, जे की आर्टिकल 50 मध्ये ज्युडिशरी सेपरेशन ऑफ ज्युडिशरीबद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 73. मॅन्डेटरी इंजेक्शन इज ग्रँटेड अंडर सेक्शन ... ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट.
सेक्शन 39 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये मॅन्डेटरी इंजेक्शनबद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 74. अँड अनलॉफुल असेंब्ली इज डिफाइन्ड अंडर सेक्शन. अनलॉफुल असेंब्लीबद्दल कुठं सांगितलेलं आहे? 142 मध्ये IPCच्या, आणि 142 मध्ये काय ते वेन बिंग मेंबर ऑफ अनलॉफुल असेंब्ली कधी असणार आहे तुम्ही, याबद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 75. एकच मिनिट. क्वेश्चन नंबर 75. अ डिफेंडंट शॅल फाईल रिटर्न स्टेटमेंट विदिन. डिफेंडंट रिटर्न स्टेटमेंट किती दिवसामध्ये दाखल करू शकतो? जेव्हा त्याला सर्व्हिस ऑफ समन्स झालेले असतं तिथून 30 दिवसामध्ये. मग असं कुठंही पर्याय दिसत नाही. 30 days फ्रॉम द डेट ऑफ अपीअरन्स, म्हणजे हजर झाल्यापासून नाही. तुम्हाला जर समन्सची बजावणी झाल्यानंतर तुम्ही 1 वर्षानं हजर होईल तेव्हापासून पिरियड धरायचा का? तर नाही. तर जेव्हा तुम्हाला सर्व्हिस ऑफ समन्स, म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला समन्सची बजावणी झालेली असते तिथून 30 दिवसामध्ये WS दाखल करावे लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 76. द ऑफेन्स ऑफ ॲफरी इज डिफाइन्ड अंडर सेक्शन 159 आणि याची पनिशमेंट सांगितलेली आहे सेक्शन 160 मध्ये. क्वेश्चन नंबर 77. फॅक्ट्स ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. दिस इज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन नंबर 58. ॲडमिटेड फॅक्ट नीड नॉट बी प्रूव्ड याबद्दल सांगितलेलं आहे एव्हिडन्स ॲक्ट. क्वेश्चन नंबर 78. हू अमॉंग द फॉलोइंग कॅन मूव्ह द कोर्ट फॉर प्ली बार्गेनिंग. प्ली बार्गेनिंग कोणाचं केलं जातं? तर ॲक्युजचं असतं, ना की पोलीस ऑफिसर किंवा कंप्लेंटचं असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे ह्याचं उत्तर असणार आहे. प्ली बार्गेनिंग म्हणजेच गुन्हा कबूल करणे थोडक्यात सांगायचं तर. क्वेश्चन नंबर 79. द कोर्ट मे रिफ्यूज टू रिसाइन द कॉन्ट्रॅक्ट अंडर सेक्शन 27(2) ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. कधी करू शकतो हे? वेअर द प्लेंटिफ हॅज एक्सप्रेसली और इम्प्लाइडली रॅटिफाय द कॉन्ट्रॅक्ट असेल तर रिसाइन करता येतं. क्वेश्चन नंबर 80. एनी क्लेरिकल और अर्थमेटिकल मिस्टेक इन द जजमेंट, डिक्री और ऑर्डर कॅन बी करेक्टेड बाय द कोर्ट अंडर सेक्शन 152 प्रमाणे एखादा ऑर्डर किंवा डिक्री जजमेंट यामध्ये काही क्लेरिकल किंवा आर्टिकल मिस्टेक असेल तर ते करेक्ट करता येतं कोर्टाला. त्यासाठी सेपरेट ॲप्लिकेशन किंवा हे दाखल करावं लागतं. आणि 151 मध्ये इनहेरंट पॉवर ऑफ दिलेले आहेत कोर्टाला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 81. द प्रेसिडेंट ऑफ इंडिया मे बाय रायटिंग अंडर हिज हँड ॲड्रेस्ड टू द ... रिझाईन हिज ऑफिस. प्रेसिडेंटला शपथ कोण देतं? तर चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट देत असतात आणि प्रेसिडेंट तर त्यांचं रिझायनेशन हे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडियाला देत असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ह्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 82. अंडर सेक्शन 73 ऑफ द IPC, इफ ॲन ऑफेंडर हॅज बीन सेंटेन्स्ड टू इम्प्रिझमेंट नॉट एक्सेडिंग 6 months द सॉलिटरी कन्फाइनमेंट. याचं उत्तर असणार आहे शाल नॉट एक्सीड 1 month. 6 monthsला 1 month अशी दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 83. आर्टिकल 46 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ. 46 कशाबद्दल सांगितलेलं आहे? लिव्हिंग वेजेस फॉर वर्कर्ससाठी लिव्हिंग वेजेसबद्दल सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 84. सेक्शन 121 ऑफ द एव्हिडन्स ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर प्रिव्हिलेजेस इन रिस्पेक्ट ऑफ. कशाबद्दल आहे प्रिव्हिलेजेस? जे की त्यांचं कम्युनिकेशन वगैरे असेल तर ते प्रिव्हिलेज ठेवायचं आहे, सगळ्यांसमोर डिस्क्लोज करायचं नाही आहे. ते जजेस आणि मॅजिस्ट्रेटच्या रिलेटेड असणार आहे. क्वेश्चन नंबर 85. जजमेंट ऑन ॲडमिशन कॅन बी गिवन अंडर. ॲडमिशनचं जजमेंट कोणत्या ऑर्डरप्रमाणे दिलं जातं? तर ऑर्डर 12 रूल 6 प्रमाणे दिलं जातं. क्वेश्चन नंबर 86. एव्हरी सूट शॅल बी इन्स्टिट्यूटेड इन द कोर्ट ऑफ द. प्रत्येक सूट ही लोवेस्ट ग्रेड कॉम्पिटंट टू ट्राय असेल, म्हणजे जे सर्वात खालच्या कोर्टामध्ये केस दाखल केली जाते. क्वेश्चन नंबर 87.
इफ द ऑफेन्स इज पनिशेबल विथ फाईन ओनली, पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ऑफ दिस सेड ऑफेन्स इज, फक्त फाईन जर इम्पोज केली असेल तर किती दिवसामध्ये तुम्ही कंप्लेंट दाखल करायची आहे किंवा कॉग्निझन्स घ्यायचा असेल तर तो 6 मंथमध्ये. याच्याबद्दल 468 CRPCमध्ये सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 88. सेक्शन 31 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट प्रोव्हाइड्स फॉर कॅन्सलेशन ऑफ रिटर्न इन्स्ट्रुमेंट अंडर सर्टन सर्कमटन्सेस. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 89. व्हेन इंजंक्शन कॅन नॉट बी ग्रँटेड अंडर सेक्शन 41 ऑफ द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये 10 सुरुवातीला 10 दिलेलं, त्यानंतर अमेंडमेंट नंतर अजून एक इंजेक्शन केव्हा ग्रँट करू शकत नाही याबद्दलचे ग्राउंड्स दिलेले आहेत. म्हणजे टोटल 11 ग्राउंड्स दिलेले आहेत. यामध्ये पर्याय क्रमांक 1 बघूया. व्हेन द प्लेंटिफ हॅज नो पर्सनल इंटरेस्ट इन द मॅटर, हे पण बरोबर आहे. क्वेश्चन नंबर पर्याय नंबर 2. टू प्रिव्हेंट द ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट द परफॉर्मन्स ऑफ विच वुड नॉट बी स्पेसिफिकली इन्फोर्स्ड, हे पण बरोबर आहे. टू रिस्ट्रेन एनी पर्सन अप्लाइंग टू एनी लेजिस्लेटिव्ह बॉडी, हे पण बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव, सगळेच पर्याय बरोबर असल्यामुळे ऑल ऑफ दी अबोव हे बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 90. विच सेक्शन इन द एव्हिडन्स ॲक्ट कन्फर्म्स पॉवर ऑन द ट्रायल कोर्ट टू पुट एनी क्वेश्चन टू एनी विटनेस. कोर्ट कोणत्या सेक्शनप्रमाणे विटनेसना क्वेश्चन विचारू शकतात, तर पर्याय नंबर 4 सेक्शन नंबर 165 प्रमाणे. क्वेश्चन नंबर 91. सेक्शन 96 ऑफ द IPC सेज दॅट नथिंग इज अन ऑफेन्स विच इज डन इन एक्सरसाइज ऑफ राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 92. नो पर्सन इज एलिजिबल फॉर being appointed as president of India unless he has completed the age of, म्हणजे प्रेसिडेंटच्या निवडणुकीसाठी उभारण्यासाठी तुमचं वय किती असावं लागणार आहे, 35 इयर कंप्लीट. क्वेश्चन नंबर 93. अंडर सेक्शन 446 446(3) ऑफ द CRPC पेनल्टी मेन्शनड इन द श्युरिटी बाउंड, तर काय असणार आहे, कॅन रेमिट अँड इन्फोर्स पेमेंट इन पार्ट ओनली, म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. क्वेश्चन नंबर 94. आर्टिकल 21A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ, कशाबद्दल डील्स आहे, राईट टू एज्युकेशन, जे 14 वर्षाखालील मुलं आहेत त्यांना फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात यावं याबद्दल आहे आर्टिकल 21A. क्वेश्चन नंबर 95. ऑर्डर 21 रूल 72 ऑफ द CPC रिलेट्स टू द फॉलोइंग सब्जेक्ट. 72 रूल 72 कशाबद्दल सांगतं, परमिटिंग द डिक्री होल्डर टू बीड और बाय प्रॉपर्टी इन कोर्ट सेल, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 96. मीन प्रॉफिट मीन्स. मीन प्रॉफिट म्हणजे कोणतं प्रॉफिट असं विचारलंय त्यांनी, जे की सेक्शन 2(12) मध्ये सांगितलेलं आहे. प्रॉफिट शो इन इन्कम टॅक्स रिटर्न हे येत नाही. व्हेरी मिनिमम प्रॉफिट हे येत नाही. पर्याय क्रमांक 3 प्रॉफिट अर्नड बाय मिशन हेही ऑप्शन येत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नन ऑफ द अबव ह्याचं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 97. प्लेस अंडर सेक्शन 2P ऑफ द CRPC इन्क्लूड्स. CRPC प्रमाणे प्लेस म्हणजे काय असणार आहे, हाऊस हेही बरोबर आहे, टेंट हेही बरोबर आहे, व्हेकल हे पण येतं त्यामध्ये, म्हणजे ऑल ऑफ दी अबव हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 98. अंडर ऑर्डर 5 रूल 9A ऑफ द CPC अ समन फॉर सर्विंग ऑन द डिफेंडंट कॅन बी डिलिव्हर्ड टू. कसं 9A प्रमाणे म्हणजे काय आहे, बाय हँड समन्स जे देतो आपण, म्हणजेच काय असणार आहे, टू द डिलिव्हर्ड टू प्लेंटिफला समन्स दिलेला आहे बजावणीसाठी, म्हणजेच बाय हँड समन्स आपण असं बोलीभाषेत म्हणतो त्याला. क्वेश्चन नंबर 99. अंडर ऑर्डर 9 रूल 7 ऑफ CPC अँड ॲप्लिकेशन कॅन बी मेड ॲट ऑर्डर 9 रूल 7 ऑफ CPC कॅन अँड ॲप्लिकेशन कॅन बी मेड. पर्याय क्रमांक 1
ॲट एनी टाईम ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द सूट. पर्याय क्रमांक 2 विदिन 60 days ऑफ द ऑर्डर. पर्याय क्रमांक 3 ॲट ऑर बिफोर हिअरिंग. आणि पर्याय क्रमांक 4 विदिन 19 days ऑफ द ऑर्डर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर असणार आहे ॲट ऑर बिफोर हिअरिंग. ॲप्लिकेशन मेड करू शकतात म्हणजे फाईल करू शकता. क्वेश्चन नंबर 100. द टाईम लिमिट विदिन विच अमेंडमेंट टू बी कॅरिड आउट फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ग्रँटिंग अमेंडमेंट इज 14 days अंडर ऑर्डर 6 रूल ... ऑफ द CPC. तुम्ही ऑर्डर 6 रूल 17 प्रमाणे अमेंडमेंट करता आणि ते अमेंडमेंट 14 दिवसामध्ये कॅरी आउट करायची असते. म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर झाल्या तेव्हापासून 14 दिवसाच्या आत ते अमेंडमेंट केली जाते. पण याची प्रोव्हिजन ऑर्डर 6 रूल 18 मध्ये सांगितलेले आहे, जे की पर्यायामध्ये कुठेही दिसत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 नन ऑफ दी अबो हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे.